सोडून देणारे कधीही जिंकत नाहीत आणि जिंकणारे कधीही सोडत नाहीत। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला PSI या पदासाठी जर फिजिकल क्रायटेरिया काय आहे हे माहित नसेल तर ते माहित करून घेण्यासाठी आताचा हा व्हिडिओ जो आहे हा फार उपयोगी आहे। विद्यार्थी मित्रांमध्ये या फिजिकल क्रायटेरिया बाबत, शारीरिक क्षमता चाचणी बाबत बराच संभ्रम आयोगाने निर्माण करून ठेवलेला आहे। कारण काय की आता ते नेमकं क्वालिफाईंग आहे का, नेमकं त्यामध्ये किती मार्काला क्वालिफाईंग व्हायचं आहे, किंवा आत्ताच्या कोणत्या ऍड साठी हा रूल लागू होणार आहे, कोणत्या ऍड साठी लागू नसणार आहे, या बाबींची पडताळणी बऱ्याच विद्यार्थ्यांना झालेली नाहीये आणि त्यांच्या मनामध्ये याबाबत बराच संभ्रम सुद्धा निर्माण झालेला आहे आणि गोंधळ होतोय। विद्यार्थी मित्रांनो, हा गोंधळ दूर करण्यासाठी हा व्हिडिओ मी घेतोय। या माध्यमातून लक्षात ठेवा की PSI होण्यासाठी आपल्याला सर्वांना माहिती आहे की पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, शारीरिक क्षमता चाचणी आणि मुलाखत या 4 टप्प्यातून जावं लागतं आणि 4ही टप्पे या सिलेक्शन प्रोसेस मध्ये अतिशय महत्त्वाचे आहेत। मग यामध्ये शारीरिक क्षमता चाचणी हा जो महत्त्वाचा टप्पा आहे, या टप्प्याची तयारी आपण कशी केली पाहिजे, कशा पद्धतीने तिथे आपण पात्र ठरलं पाहिजे, याची सुद्धा माहिती याच व्हिडिओमध्ये मी देणार आहे। आता बऱ्याच विद्यार्थ्यांना मनामध्ये शंका असते की मी फिजिकल क्वालिफाय करू शकेल की नाही, किंवा फिजिकल मध्ये चांगले मार्क्स मला घेता येतील की नाही, आणि त्यासाठी मी नेमकं कधी प्रयत्न सुरू केले पाहिजेत आणि कुठून सुरू केले पाहिजेत, याबाबत सुद्धा माहिती मी देणार आहे। ओके, तर ही सगळी माहिती तुम्हाला नक्की उपयोगी ठरेल। शारीरिक क्षमता चाचणीसाठीची अशी खात्री मला आहे। लक्षात घ्या, 2 मार्चला MPSC म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत एक नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आणि त्या नोटिफिकेशन मध्ये सांगण्यात आलं की पोलीस उपनिरीक्षक हे जे पद आहे, लक्षात ठेवा, पोलीस उपनिरीक्षक हे पद पोलीस दलातलं अतिशय महत्त्वाचं आणि प्रत्यक्ष ग्राउंड वरती काम करणारं पद आहे। या पदाच्या माध्यमातून तुम्ही गुन्हेगारांची तुम्हाला सामना करायचा आहे आणि समोरासमोर त्यांना भिडायचं आहे। मग अशा वेळेस तुमच्याकडे शारीरिक क्षमता जी आहे ही चांगली असणं गरजेचं आहे। तुमचा फिजिकल स्ट्रेंथ जो आहे हा चांगला असणं गरजेचं आहे ग्राउंड वरती काम करायचं असल्यामुळं। मग त्यासाठी एक डिसिजन घेण्यात आला की महाराष्ट्र अराजपत्रित गट ब, आता ही नॉन गॅझेटेड गट ब पोस्ट आहे, मुख्य परीक्षा या पदासाठीच्या शारीरिक चाचणीची सुधारित मानके या परिपत्रकाद्वारे निर्गमित करण्यात आलेले आहेत। महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक मुख्य स्पर्धा परीक्षेतील शारीरिक क्षमता चाचणीच्या मानकामध्ये बदल करण्याची बाब आयोगाच्या विचाराधीन होती। त्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक स्पर्धा परीक्षेतील शारीरिक चाचणीची सुधारित मानके, म्हणजे जे काही आता बदल जे झालेले आहेत यामध्ये फिजिकल क्रायटेरिया जो बदललेला आहे, हा फिजिकल क्रायटेरिया काय आहे हे आपल्याला बघायचं आहे आणि खालील प्रमाणे विहित करण्याचा आयोगाने निर्णय घेतला। शारीरिक चाचणीचे गुण, आता इथं फार महत्त्वाचं आहे, अहर्ताकारी। जे विद्यार्थी आता PSI होण्याचं स्वप्न बघतायत त्यांना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की बाबा आता फिजिकल जे आहे हे आता क्वालिफाईंग झालेलं आहे, हे आता क्वालिफाईंग झालेलं आहे। तर इथं महत्त्वाचं ठरतंय की हे फक्त आपल्याला क्वालिफाय करायचं आहे। ओके, परंतु त्यात काय मुद्दा आहे ते लक्षात घ्या, झालेले असून उत्तीर्ण होण्यासाठी एकूण गुणांपैकी 70% गुण, म्हणजे 70 गुण। एकूण गुण किती आहेत तर फिजिकलला एकूण 100 गुण आहेत आणि 100 पैकी आपल्याला 70 जे आहेत हे मिळवावेच लागतील आणि 70 जर पडले तरच पुढील प्रक्रिया आपण होऊ, त्यासाठी पात्र होऊ। मुलाखतीस पात्र होण्यासाठी आपल्याला 70 मार्क हे फिजिकल मध्ये असले पाहिजेत, आवश्यक राहतील। तसेच या गुणांचा अंतिम गुणवत्तेकरता किंवा अंतिम निवड यादी करता विचार केला जाणार नाही। म्हणजे आउट ऑफ आउट जरी पडले, 100 पैकी 100 पडले तरी ते फक्त कन्सिडर होणार नाहीत, 70 पडले तुम्ही मुलाखतीला पात्र झाला आहात। म्हणजेच काय की इथं आता तुमच्या मुख्यचे मार्क, तुमच्या मेन्सचे मार्क आणि तुमच्या मुलाखतीचे मार्क हे 2 गोष्टी डिसाइडिंग फॅक्टर असणार आहेत PSI पदी निवड होण्यासाठी। तर आपल्याला त्या अनुषंगाने सुद्धा बघायचंय। मुलाखतीचं महत्त्व इथं वाढलेलं आपल्याला बघायला मिळतंय आणि मुलाखतीमध्ये आपण एक्सपर्ट आहोत। इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी मुलाखतीसाठी महाराष्ट्रातील क्रमांक 1 ची अकॅडमी म्हणून ओळखली जाते बघा। तसेच सर्व शारीरिक चाचणीतील एकूण गुणांची बेरीज अपूर्णांकात असल्यास ती अपूर्णांकातच ठेवून शारीरिक चाचणीचा निकाल तयार करण्यात येईल। कुठेही राऊंड फिगर केली जाणार नाही, अपूर्णांकातच ठेवली जाईल आणि त्या पद्धतीनं तो निकाल तयार केला जाईल। म्हणजे एखाद्याला इथं समजा 69.5 जर पडले तरी ते तिथं डिसिजन जो आहे हा अपूर्णांकामधलाच असणार आहे, इथं हे निक्षून सांगायचं आहे। ओके, बघूयात आता पुरुष उमेदवार आणि स्त्री उमेदवारांकरिता काय क्रायटेरियाज आहेत।
तर आधी उंचीचा क्रायटेरिया आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, 165 सेंटीमीटर आपली उंची असली पाहिजे. स्त्रियांसाठी 163च्या आसपास ती उंचीचा क्रायटेरिया आहे, तो सगळ्याला बेसिक क्रायटेरिया आहे. त्यामध्ये आता बघा शारीरिक क्षमता चाचणी तपशील. गोळाफेक वजन आहे पुरुषांसाठी 7.260 किलोग्रॅम, एकूण गुण आहेत 15. गोळाफेकीचा पहिला इव्हेंट आहे. दुसरा इव्हेंट आहे पुलअप्स, कमाल गुण आहेत 20. आता इथं पुलअपची संख्या त्यांनी नाही सांगितली तरी तुम्हाला किमान 8 ते 10 पुलअप्स हे करावे लागतात. ठीक आहे, ओके. त्या एका पुलअप्सला एक 2-2 मार्क असे पकडले, 10 पुलअपचे 20 मार्क असं ते होतं. ठीक आहे. लांब उडी जे आहे कमाल गुण आहेत 15. आणि धावणे हे 800 मीटर, रनिंग जे आहे हे 800 मीटरचे आहे आणि कमाल गुण आहेत 50. म्हणजे हाच महत्वाचा पार्ट आहे, 800 मीटर रनिंग. आता महिला उमेदवारांकरिता काय क्रायटेरिया आहे? गोळ्याचं वजन आहे 4 किलोग्रॅम, कमाल गुण आहेत 20. धावणे म्हणजेच रनिंग ही आहे 400 मीटर, लक्षात ठेवा, आणि कमाल गुण आहेत 50. हे वेळेत धावायचं आहे आपल्याला. एक ठराविक वेळ दिलेली असेल त्या वेळेनुसार तुमचे गुण ठरणार आहेत. ठीक आहे. 2.30 सेकंदामध्ये जर तुम्ही धावलात तर आउट ऑफ असतात, आणि जर तुम्हाला जसा जसा हा वेळ वाढत जाईल, म्हणजे हा 3 मिनिटाकडे गेला तर तसे तसे ते 50 पैकी कमी मार्क तुमचे येत राहणार आहेत. हे रनिंगच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवायचं आहे. उडीच्या बाबतीमध्ये सुद्धा तुमचा डिस्टन्स काउंट केला जातो आणि डिस्टन्स नुसार तुमचे मार्क जे आहेत हे ठरत असतात. 30 मार्क तिथं आहेत. एकूण पुरुषांसाठी 4 इव्हेंट आहेत आणि महिलांसाठी 3 इव्हेंट हे फिजिकल क्रायटेरियामध्ये आहेत. आणि हे आपल्याला आता फक्त अहर्ताकारी म्हणजेच फक्त क्वालिफाईंग झालेलं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. 2000 उपरोक्त सुधारणा ही इथे महत्वाचं आहे. उपरोक्त सुधारणा ही 2023च्या होणाऱ्या स्पर्धा परीक्षांपासून लागू होईल. म्हणजे PSI 2023 पासून हा क्रायटेरिया लागू असेल. 2022चा निकाल अजून यायचा आहे, तर 2022 साठी मात्र जुनाच क्रायटेरिया लागू आहे, लक्षात ठेवा. बऱ्याच विद्यार्थ्यांचा तो संभ्रम आहे. ज्या विद्यार्थ्यांची खरं तर फिजिकल स्ट्रेंथ चांगली आहे, फिजिकलला चांगली तयारी आहे, अशा विद्यार्थ्यांनी 2022 मध्ये जोर लावा आणि होऊन जावा. कारण पुढे तुम्ही जरी फिजिकलला आउट मार्क घेतले तरी त्याचा तितकासा बेनिफिट होणार नाहीये, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ज्यांची फिजिकलची तयारी 50 आणि 60 ची आहे आता, त्यांनी लक्षात ठेवायचं आहे की ती तयारी आपल्याला 70 पर्यंत न्यायची आहे. 70 प्लस मार्क आले तरच आपण क्वालिफाय असणार आहोत, हे सुद्धा महत्वाचं ठरणार आहे. जे 2023 साठी तयारी करत आहेत, हे तुमचे इव्हेंट आहेत. आता या इव्हेंट साठी तुम्ही फिजिकलची तयारी करत असताना सगळ्यात महत्वाचं काय आहे, तर सगळ्यात महत्वाचं आहे डेलीचं तुमचं रुटीन. डेली रुटीन मधला तुम्ही करत असलेला व्यायाम, तुम्ही यामध्ये सातत्य बाळगणं फार महत्वाचं असतं. आज एक दिवस केला, दुसऱ्या दिवशी झोपा केला, असं चालत नाही. तुमचा डाएट चांगला सांभाळावा लागतो, तुमचा आराम चांगला सांभाळावा लागतो. आणि ते सगळ्यात महत्वाचं काय आहे की कुठलीही शारीरिक इंजुरी किंवा शारीरिक इजा जी आहे हे होता कामा नये. हात पाय चांगली जपावी लागतात बाबांनो, लक्षात घ्या. आता तिथं काही इंजुरी आली तर हे फिजिकलचं 70 मार्क घेणं अवघड होऊन जातं. ज्या विद्यार्थ्यांनी आता निकाल लागलेला आहे 2021चा, त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना खूप इंजुरीज होत्या. त्यांना प्रत्यक्ष ग्राउंडवरती 20-21च्या विद्यार्थ्यांना खूप ग्राउंडवरती फिजिकल करताना प्रॉब्लेम आले. स्पाईनचा प्रॉब्लेम आला, मणक्याचा प्रॉब्लेम आला, असे बरेच प्रॉब्लेम. पायाला गोळा येतोय, पायच उचलत नाही रनिंग करताना, वगैरे वगैरे सगळे मुद्दे जे आहेत याला फेस करावं लागतं. उडी फॉल जाते. म्हणजेच काय, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आत्तापासूनच फिजिकलच्या तयारीची सुरुवात करायची. जशी तुम्ही पूर्व परीक्षेची तयारी करता, जशी तुम्ही मुख्य परीक्षेची तयारी करता, तशीच सायमल्टेनियसली सातत्यानं तयारी जी आहे ही तुम्ही PSI फिजिकल साठी सातत्याने करत राहायचं आहे. तर हे फार महत्वाचं ठरते. आणखी या नोटिफिकेशन मध्ये काय मुद्दे आहेत बघा. तर इथं सगळा क्रायटेरिया दिला गेलेला आहे. 800 मीटरचं जे अंतर आहे मिनिटांमध्ये, जर 2.30 मिनिटं किंवा त्यापेक्षा कमी जर आपण धावलो तर आपल्याला 50 मार्क मिळतील. ठीक आहे. तसं खाली यायचंय 2.40 ला 44, 2.50 ला 37.5, 3 मिनिटांना 31, साधारणतः 3.10 ला 25, 3.20 ला 19, 3.30 ला 12.5 आणि 3.30 मिनिटांपेक्षा जर जास्त वेळ तुम्ही घेतला तर 0. ठीक आहे. आता जाऊन तुम्ही टेस्ट द्या. टेस्ट मध्ये तुम्ही बघा की आपण तिथपर्यंत जातोय, आपला रनिंगचा 800 मीटरचा टाइम काय भरतोय. रनिंग ही फक्त प्रॅक्टिसनच कव्हर होऊ शकते, इथं दुसराही कुठलाही उपयोग होणार नाही. त्यासाठी तुम्ही चांगल्या ट्रेनरकडे गेलात तरी बेस्ट आहे.
ठीक आहे. पुलअपचं बघा कसं आहे. पुलअप्स मध्ये क्षितिज समांतर खांबावरती उमेदवारास 8 पुलअप्स काढावे लागतील. 8 यासाठी एकूण 20. 8 पुलअप्स आहेत. 8 पुलअप्स साठी 20 मार्क तुम्हाला देण्यात येतील. एका पुलअप साठी 2.5 मार्क असणार आहे. एका पुलअप साठी 2.5 मार्क असणार आहे. मगाशी बोलताना मी 8 ते 10 म्हणत होतो, परंतु लक्षात ठेवा 8 पुलअप्स. आपली तयारी 10 ची ठेवा, कारण आपल्याला 1-2 पुलअप्स तिथे कमी जास्त होतात. त्यामुळे तयारी करताना 10 प्लस पुलअप्स कसे जातील यासाठीच मी मुद्दामून तिथं 10 म्हटलं होतं. आणि 2.5 मार्कासाठी 1 पुलअप्स आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. गोळाफेकीचं जे अंतर आहे 7.5 किलोचा, त्यामध्ये 7.5 मीटरचं जास्त असेल तर 15 गुण आहेत. आणि त्यानंतर 7 मीटर किंवा त्यापेक्षा कमी असेल तर कमी कमी होत जाईल. आणि 5 मीटर पेक्षा जास्त जर अंतर 5 मीटर पेक्षा कमी अंतर जर तुमचा पडलं, जर फेकताना गोळा 5 मीटरच्या आतमध्ये पडला तर तुम्हाला 0 मार्क आहेत. हे सुद्धा इथं महत्वाचं ठरतंय. ठीक आहे, तर गोळा फेकताना एक चूक म्हणजे एक अटेम्प्ट जर तुम्ही फॉल केला तर एक फॉल केल्यानंतर दुसरा अटेम्प्ट तुम्हाला करायला मिळणार आहे, हे लक्षात ठेवा. दुसरा जर फॉल गेला तर मग त्याला 0 मार्क दिले जातील. एकच फॉल अलाउड आहे. गोळा फेकीत फेकलेला गोळा जर सीमांकन रेषेच्या मध्यावरती पडला तर उमेदवारास नजीकच्या वरच्या श्रेणीतून गुण दिले जातील. ओके, हे महत्वाचं ठरतंय. आता ही जी पीडीएफ आहे ही इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेली आहे. तिथून ही पीडीएफ डाउनलोड करा. हे सगळे फिजिकल क्रायटेरिया बारकाईनं वाचा आणि वाचल्यानंतर तशा पद्धतीने तुमची तयारी जी आहे हे तुम्ही करायची आहे. ठीक आहे. लांब उडीमध्ये बघा, साधारणतः यामध्ये उमेदवारास धावत येऊन लांब उडी मारावी लागेल. आणि 2.5 मीटर पेक्षा जर कमी तुमची लांब उडी गेली तर 0. आणि 4.5 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त जर गेली तर 15. आणि मधल्या या डिस्टन्स साठी 14 ते 12, 10, 8, 6, 4, 2 असे मार्क तुमचे त्या मीटर नुसार आहेत. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं उमेदवारास एकच उडी मारण्याची परवानगी राहील. उडीच्या बाबतीमध्ये उमेदवारास फक्त एकच उडी मारण्याची परवानगी राहील. उडी मारताना अपघात झाल्यास किंवा चूक म्हणजे उडी मारण्याच्या रेषेवर किंवा रेषेपलीकडे पाऊल टाकल्यास उमेदवारास एक जादा संधी देण्यात येईल. एक फॉल झाला तर दुसरी तुम्हाला संधी देण्यात येईल. त्यासाठी गुण कमी केले जाणार नाहीत. एक फॉल अलाउड असेल. जादा संधीचा फायदा घेताना पुन्हा चूक केल्यास व अपघात घडल्यास उमेदवारास मात्र 0 गुण देण्यात येतील. म्हणजे जसं गोळा फेकले एक फॉल अलाउड आहे, तसं लांब उडील सुद्धा एक फॉल त्यांनी अलाउड केलाय. परंतु लक्षात ठेवा की फॉल होऊ नये ही काळजी घ्यायची आहे आणि त्यासाठी चांगली प्रॅक्टिस करायची आहे. आता टिपा बघा काय आहेत. वरील चाचणी प्रकारच्या सरावासाठी उमेदवारांनी राज्यातील पोलीस कवायत मैदानाचा उपयोग करता येईल. आता जर एखाद्या पोलीस कवायत मैदानावरती जर सराव करून देत नसतील तर हे नोटिफिकेशन तुम्ही दाखवा. तसेच त्यांना पोलीस निदेशकाची मदत देण्यात येईल. परंतु यासाठी मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर येथील पोलीस उपायुक्त, पोलीस मुख्यालय आणि जिल्ह्याच्या ठिकाणी पोलीस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधावा. शारीरिक चाचणीत उत्तीर्ण होण्यासाठी 70% गुण मिळवणे आवश्यक आहे. तसेच या गुणांचा अंतिम गुणवत्तेकरता विचार होणार नाही, क्वालिफाईंग राहणार आहे. शारीरिक चाचणीत एकूण गुणांची बेरीज अपूर्णांकात आल्यास ती अपूर्णांकातच ठेवून शारीरिक चाचणीचा निकाल तयार करण्यात येईल. बेरीज अपूर्णांकातच राहील. उपरोक्त प्रमाणे सन 2023 पासून आयोजित स्पर्धा परीक्षांकरिता हा नियम लागू राहणार आहे. तर फिजिकलचा क्रायटेरिया अशा प्रकारे आपल्याला इथं दिसतोय. ओके, आता महिलांकरिता बघा 400 मीटर धावावं लागणार आहे. जर तुमचा वेळ 1.15 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आला तर आउट ऑफ आउट 50 गुण. ठीक आहे. त्यानंतर जर 1.45 मिनिटापेक्षा जास्त गेला तर 0 गुण. लांब उडीमध्ये 4 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त अंतर असेल तर 30 गुण. 2.5 मीटर पेक्षा कमी अंतर असेल तर 0 गुण. हा क्रायटेरिया असेल आणि मधले मार्क हे अशा पद्धतीने असतील. ठीक आहे. फक्त उमेदवारास फक्त एकच उडी मारण्याची परवानगी राहील. उडी मारताना एक फॉल गेला तर दुसरी संधी देण्यात येईल. दुसरी संधी जर गेली तर 0 मार्क देण्यात येतील. अशा प्रकारे क्रायटेरिया हा आहे. गोळा फेकीचा क्रायटेरिया बघा. 4 किलो वजनाचा गोळा आहे. जर 6 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर 20 गुण. गोळा फेकताना एक चूक अक्षम्य असेल व त्यासाठी गुण कमी करण्यात येणार नाहीत. एक फॉल चालेल, दुसरा चालणार नाही. 4 मीटर पेक्षा कमी गेला तर 0 गुण असतील. ठीक आहे. तर अशा प्रकारे वरील चाचणी प्रकारच्या सरावासाठी हे परत एकदा त्या सूचना आहेत. तर या सगळ्या सूचना आहेत. आता या सर्व आता आपण थोडक्यात पुरुषांच्या क्रायटेरियाकडे येऊ परत एकदा. तर
इथं आता आपल्याला एकूण किती मार्क पाडायचे आहेत 70 प्लस आपण टार्गेट 70चं ठेवायचं नाही, आपण टार्गेट ठेवायचं आहे 100चं. आउट ऑफ आउट गेले पाहिजेत. मग या सर्व 4 टप्प्यांमध्ये किती किती मार्क घ्यायचे आहेत यानुसार आपल्याला जावं लागणार आहे. आपल्याला इथं फिजिकल समजा आपल्याला रनिंग मध्ये फिजिकल मध्ये 50 मार्क आले तर पुढचे 20 मार्क पुढच्या इव्हेंट मध्ये कमवले की तुम्ही क्वालिफाईंग व्हाल. समजतंय? तर हे आपल्या स्ट्रेंथ ओळखायचे. कोणाची स्ट्रेंथ गोळ्याची असते, कोणाची पुलअपची असते, कोणाची रनिंगची असते. अशा प्रकारे तुमची स्ट्रेंथ असते आणि आपल्या स्ट्रेंथ वरती काम करा. त्याचा बेनिफिट तुम्हाला नक्की होईल. रनिंग मध्ये मात्र तुम्ही 50 पैकी 50 घेतली तर पुढचे तुमचे 20 जरी तिन्ही इव्हेंट मध्ये मिळून आले तरी तुम्ही क्वालिफाईंग होणार आहात. हे लक्षात ठेवायचं आहे. बाकी इव्हेंट मध्ये तुमचे आउट ऑफ आले तर रनिंग मध्ये जरी मार्क कमी जास्त झाले तरीही तुम्ही आउट ऑफ क्वालिफाईंग करणार आहात. हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे हे सुद्धा कॅल्क्युलेशन तुम्हाला तुमच्या पातळीवरती PSI फिजिकल साठी करायचं आहे आणि तरच आपली PSI पदी निवड होण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेतलं तर याचा नक्की फायदा तुम्हाला होईल. यामध्ये बघा हा फिजिकल क्रायटेरिया जो आहे हा फिजिकल क्रायटेरिया लक्षात घेतल्यानंतर आपल्याला या ज्या टिपा त्यांनी दिलेल्या आहेत त्या टिपांचा सुद्धा बारकाईनं अभ्यास ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे आपली फिजिकलची तयारी आणि त्याचं प्लॅनिंग आपल्याला करायचं आहे. हे सगळे फिजिकल क्रायटेरिया तुमच्या फिजिकल ट्रेनरला दाखवा. जर त्यांना आधीच माहित असतील तर त्यांना सांगून द्या की अशा पद्धतीने हे असणार आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला ट्रेनिंग सुरू करायची आहे. तर तुम्ही चांगली ट्रेनिंग कराल. तुम्ही जसं प्रीला तयारी करता, मेन्सला तयारी करता तसंच इथं सुद्धा चांगलं कराल या अपेक्षेसह तुम्हा सर्वांना या तयारीसाठी एनपीटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी कडून खूप खूप शुभेच्छा. जर काही डाऊट्स असतील, जर तुम्हाला पेन असेल किंवा जर तुम्हाला काही इंजुरीज असतील नीच्या किंवा पायाच्या किंवा जॉईंटच्या काही इंजुरी असतील किंवा कोणतीही तुमची यामध्ये अडचण असेल तर डायरेक्टली तुम्ही आमच्याशी संपर्क साधा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि ही जी पट्टी सुरू आहे त्यामध्ये एक नंबर दिला गेलेला आहे. त्या नंबरवरती 9028015948 हा नंबर आहे. या नंबरवरती संपर्क करा किंवा 9226018181 या नंबरवरती संपर्क करा. तुम्हाला प्रत्येक किंवा हवी ती मदत या फिजिकलच्या क्रायटेरिया संदर्भामधली केली जाईल. अगदी डॉक्टरांचा सल्ला सुद्धा तुम्हाला आम्ही फ्री मध्ये उपलब्ध करून देण्याचा आमचा प्लॅन आहे. तर तुम्ही जरूर संपर्क करा. एनपीटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं ॲप डाउनलोड करा आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओला लाईक करा. आणि एक गोष्ट तुम्ही विसरताय आणि ती म्हणजे आपला हा चॅनल नवीन आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉनला हिट करायचं आहे. तर आपल्याला अशा प्रकारचे अनेक माहितीपूर्ण व्हिडिओज आपल्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत. ते आमचं मोटिवेशन असतं. ठीक आहे. तर विश यू ऑल द बेस्ट. चांगली तयारी करा आणि विजयी व्हा. थँक्यू.